तुम्हाला बॅटिंग करायचे. लक्ष द्या अयूब, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे. बॅड लाईट चा सामना तुम्हाला करावा लागू शकतो जर का जास्त वेळ खर्च झाला तर. त्यामुळे तुम्ही जितकं फास्ट खेळाल तितक्या चांगल्या लाईटमध्ये, तितक्या चांगल्या प्रकाशामध्ये तुम्हाला खेळायला मिळेल. 5 षटकांचा सामना असणार आहे आणि चांगल्या मॅचेस आज पूर्ण दिवसामध्ये आपण पाहिल्या. जबरदस्त सामने रंगले आणि आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित नगरसेवक चषक लाखाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि पहिल्या दिवसातील अंतिम लढतीला आपण सुरुवात करतोय. इथून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 4 मध्ये दाखल होईल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला रोहित भालेराव उर्फ किडनी आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शुभम आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही विस्फोटक फलंदाज, दोन्ही मॅचेस मध्ये खूप चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांनी करून दिली आहे. कडे गोळवली आशेले संघाला आणि किडनीची ताकद. रोहित भालेरावचा मोठा प्रहार. स्टार्ट ऑफ द इनिंग षटकारानं सत्राची सुरुवात केली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिल्या मॅच मध्ये देखील किडनीने अशीच सुरुवात केली आणि आज आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे आणि तिथे देखील तशीच सुरुवात त्याची आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका होता, अगदी पिकअप शॉट फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर आला पहिल्या बॉलवर. वा फ्रॅकर अवे फ्रॉम द बॉडी. संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय बॉल. डॉट एक डाव तुझा तर दुसरा माझा असं चित्र पाहायला मिळालं, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर लगेच दुसरा डॉट बॉल आलाय. शिवांशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा फ्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कापेट. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. समोर फिल्डर धाव 1. सिंगल धावसंख्या पुढे 7. 7 ऑन बोर्ड. नगरसेवक चषक तुम्ही पाहतायत. अप्रतिम स्पर्धा, ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि जसा उल्लेख केला मॉर्निंग सेशन मध्ये की अनेक ऐतिहासिक स्पर्धांनी अगदी मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती पार पाडल्या गेल्या. भौगोलिक परिस्थिती खूप सुंदर आहे क्रीडांगणाची आणि परमनंट लाईट्स देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुल करायचा होता. हाईट फॅक्टर वाईट बॉल. पंचांचा इशारा आला अवांतर धावेचा. या अवांतर धावा जरूर भरपूर महत्वाच्या ठरतील टीम कडे गोळवली आशेळेला. चांगल्या फॉर्म मध्ये रोहित भालेराव. दुसऱ्या बाजूला शुभमनं देखील या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. सो कॉन्फिडन्स दोघांचा जरूर हाय आणि मोठ्या आत्मविश्वासानं बॅटिंग करतात या मॅच मध्ये. ओ यस ती उद्ध्वस्त त्रिफळ असे तांडी गोल. इफ यू विल मिस I will definitely hit विकेटचं बटन. पहिला धक्का तो बॅटिंग करताना लागलाय कडे गोळवली आशेळे संघाला. राहुल आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक. षटक पहिलं. चला क्षेत्ररक्षक वारंवार एकत्रित येऊ नका मित्रांनो. यानंतर बघा तो आयुब तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फलंदाज देखील आपण तयार ठेवा. बॉल तयार. शिवांश पुढचा बॉल. राहुल साठी ड्राइव्ह केलाय. गॅप मध्ये जाईल का? कव्हरला मिस्टेक. 1-2 कफोड. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. 4 धावा.
राहुलचा पाठमधून आलेला चौकार जसा मैदानाच्या आतमध्ये आला, ड्राईव्ह केला होता, चांगला फटका आपण पाहिला लॉंग दी कापेट. चेंडू गॅदर करता आला नाही, गेला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळाला धावा 4 आणि चौकाराने धावफलक आता मात्र येऊन पोहोचले. ते 12 1 चेंडू शिल्लक, षटक पहिलं शिवांश. बॉलिंग ट्रॅकवर तयार, लास्ट बॉल, उभा चेज, विकेट किपरच्या आतून निसटला, थर्डमॅनला मागे, एक धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय तो बॅटर राहुलनं. पहिलं षटक पूर्ण, पहिल्या षटकानंतर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 फॉर लॉस ऑफ 1. टीम कडे गोळवली आशळे. षटक क्रमांक 2 आणि कदाचित लखन षटक हाताळेल. धावसंख्या 13, षटक पहिलं पूर्ण झालंय. शिवांशने चांगली गोलंदाजी केली, विकेट देखील त्याला मिळाली, पण मिसफिल्ड झाले, तिथे 4 धावा अतिरिक्त गेल्या. षटक क्रमांक 2 लखन. पहिला चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता, डेंजर झोन वर धावत होता किडनी आणि एक धाव मिळाली. रिस्की सिंगल, जरूर रिस्क होता या धाबेमध्ये, पण एक धाव इथे पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 14 वर आपल्याला पाहायला मिळेल. नगरसेवक चषक टॉप 4 मध्ये कोणता संघ आपला प्रवेश निश्चित करेल पाहायचं आहे. ऑन साइडला बावला फटका चांगला आहे, गॅप मध्ये जाईल का पाहायचं. लॉंग ऑनला गुड फिल्डिंग. आय थिंक विकेट इथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण विकेटचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट डीप मध्ये लॉंग ऑनला. आणि आज जर आपण पाहिलं तर 2 गाव 1 संघ हा फॉर्मॅट आपण पाहिला आणि 8 संघांचा समावेश त्यामध्ये होता आणि तब्बल 70,000हून अधिक प्रेक्षकांनी नक्कीच ही स्पर्धा पाहिली, मॅचेस पाहिल्या. पहिल्याच दिवशी जर 70,000 व्ह्यूअर्स असतील तर ये तो अभी ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, कारण उद्या मेगा धमाका आहे. पहिलीच मॅच मला तर वाटतंय फायनलहून कमी नसणार आहे. येस, आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स रायगड पनवेल विरुद्ध सिल्वर स्टार्स भिवंडी, त्यानंतर VK प्रतिष्ठान विरुद्ध भिवंडी 11, अर्थातच JPची टीम असेल. बालाजी ग्लोबल्स, VK प्रतिष्ठान संघ देखील असं, म्हणजे उद्या ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यातून प्रेक्षक आवर्जून ही स्पर्धा पाहतील. आज 70,000 आहेत, कदाचित प्रशांत उद्या 1 लाखाचा पल्ला देखील पार पडू शकतो. कारण आज देखील आपण पाहिलं 2 गाव 1 ही संकल्पना आणि खूप चांगला फॉर्मॅट आहे, कारण 2 गावातील सगळे खेळाडू एकत्रित येऊन मात्र एकत्रित लढतात. 70,000 व्ह्यूअर्स, क्या बात आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 70,000चा पल्ला पार पाडलाय. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर भी बाकी आहे. उद्या मात्र मोठा धमाका असेल आणि ही शुभेच्छा देऊया आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीला की उद्या 1 लाखाचा पल्ला देखील पार पाडो. बॉल तयार, लखन पूल ऑफ करायचा होता, नाही, संपर्क नाही आहे. हवा तसा संपर्क होत नाहीये. टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. समीर मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साइडला वळवला गेलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, डीप मध्ये एकच धाव इथे मिळेल.
धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 16 या षटकामध्ये आपण जर पाहिलं एकंदरीत तर फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 13 होता, या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. म्हणजे इकॉनॉमिकल षटक राहिले लखनचं. कौतुक नक्कीच आपण करणार आहोत. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन 13 आल्या, पण सेकंड ओव्हरमध्ये स्कोर जास्त काही आला नाही. खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला डीप मध्ये. आता यावेळेस मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. विकी खूप चांगली फिल्डिंग करतो आउटफील्ड मध्ये. आपण जर पाहिलं तर डीप मध्ये मिड विकेट पासून ते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंतचं क्षेत्र तो कव्हर करतोय. समोर देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर पासून ते जवळपास लॉंग ऑफ पर्यंत क्षेत्र लखन देखील कव्हर करतोय. म्हणजे समोर जे मेन कॅचिंग पॉइंट्स आहेत तिथे तुमचे चांगले फिल्डर्स असणं खूप महत्वाचं आहे. आणि इथे काय घडलंय, थोडं हास्यमय चित्र घडतंय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा तर केलाय मुन्ना सरांनी आणि आय थिंक 1 फॉर द ओव्हर देखील करतायत कॉल. येस, फर्स्ट बाउन्स 1 फॉर द ओव्हरचा कॉल केलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती आता 19 आकड्यावरती, 19 ऑन बोर्ड. उद्या देखील भरपूर चांगल्या मॅचेस असणार आहे. पहिलीच मॅच एखाद्या फायनल्सहून कमी नसेल. आदित्यप्रिय लॉजिस्टिक्स रायगड पनवेल विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी एक चांगली लढत असेल. आणि यावेळेस विकेटचं पतन होताना आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय समीर. न्यू बॅटर बंटी. बंटी आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये सातत्यानं चांगला खेळ पाहिला आशयसाठी. आणि आता येस, बंटी आणि किडनी मध्ये काहीशी चर्चा होतीये. किडनीला माहिती आहे की इथून आता आपल्याला कॅल्क्युलेशन लावून खेळावं लागेल, अॅनालाइज करावं लागेल की इथून आपल्याला किती धावांची अजूनही गरज आहे. सेकंड इनिंग मध्ये आपले बॉलर्स कसे आहेत, आपल्याला कोणत्या गोलंदाजासाठी किती रन्स द्यायचे आहेत, ही सगळी कॅल्क्युलेशन सध्या किडनीच्या माइंड मध्ये सुरू असेल. म्हणून त्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर म्हणतात. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. काय कमबॅक केलाय, अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड स्पेल मध्ये शिवांचा. कारण आय थिंक पहिल्या स्पेल मध्ये 13 आल्या होत्या, त्या काही जास्त महाग नव्हत्या, पण 13 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर अद्याप फक्त 3 धावा खर्च केल्यात. हो, दुविधा मनस्थितीमध्ये आढळला बंटी. काय करायचं एक्झॅक्टली शेवटच्या चरणापर्यंत त्याला कळालं नाही. आणि तितक्यात तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला डॉट बॉल आलाय. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लो फुल टॉस होता, हा देखील संपर्कात नाही. डॉट बॉल. डॉट बॉल आता दबाव वाढवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3. म्हणजे कमबॅक कसा असावा त्याचं स्पष्ट उदाहरण दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर शिवांशनं. हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहेत. विकीला आज भरपूर व्यस्त ठेवलंय. चांगली फिल्डिंग केल्या डीप मध्ये लॉंग ऑनला.
शेवटच्या बॉलवरती मिळते धाव एक. षटक डॉट बॉल आहे, माफ करा, एकही धाव नाहीये कारण स्ट्राईक इथून मात्र आता किडनीला हवी आहे. कदाचित त्यामुळे एकही धाव घेतली नाही कारण आता आषाढी खडीगोलवली संघाला माहिती आहे की इथून किडनीचं स्ट्राईक वरती जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. कारण रोहित बालेरावचा आवर्जून उल्लेख, कारण की ॲज अ आयकॉन टुर्नामेंट देखील तो मोठ्या प्रमाणावरती केला. तसं खुल्या गटातलं क्रिकेट मोस्टली त्याचा आपण जास्त पाहतो ग्रामीणपेक्षा आणि प्रचंड अनुभव त्याच्याकडे देखील आहे. त्यामुळे आता इथून येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक किडनीकडे असणे खूप महत्वाचं आहे. 3 ओव्हर नंतर फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावरती 6.33च्या सरासरीने धावा संख्या आपण पाहतोय. आणि यासाठी स्ट्राईक हवी होती. लांब पल्ल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. किडनीचा पाठमधनं तुफानी सुलतानी सिक्सर, जबरदस्त फटका पाहिला. आणि यासाठी मला तर वाटतं लास्ट बॉलवरती एक धाव घेतली नाही. यावेळेस ऑप्शनच्या जास्त बाहेर ठेवला गेला. व्हाईट बॉल पंच वळत आहेत. दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव मिळेल अवांतर आणि अवांतर धावेनं धावत संख्या पुढे सरसावेल. आता टीमची टोटल 26 धावा, 26 ऑन बोर्ड. चांगली टोटल, चांगल्या टोटल पर्यंत इथनं जर पोहोचायचं आहे मी तर म्हणेन येणाऱ्या 12 बॉलमध्ये, जसं की आता पहिल्या बॉलवरती षटकारला त्यानंतर अतिरिक्त मिळाली, अजूनही इथून 25-28 धावांची गरज आहे. कदाचित जाळ्यात अडकला आणि या मॅचची गोल्डन नाही प्लॅटिनम प्लस प्रीमियम विकेट मिळाली. महत्वपूर्ण विकेट, षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाजी मार्कवरती आयुब शेखनं मिळवले विकेट. रोहित बालेराव बॅक टू दी डगआउट. हर्षद आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर. आयुब गोलंदाजी मार्कवरती होतं सज्ज. कमबॅक करून दिला आयुबनं देखील. या मॅचची महत्वपूर्ण विकेट त्यानं मिळवली देखील. फटका चांगलाय, फटका चांगलाय. व्हॉट एक्झिक्युशन, अप्रतिम स्ट्रोक. 6 धावा. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगलं टायमिंग देखील तिथे आपण पाहिलं. आणि त्या अनुषंगाने हा षटकार आला. 6 धावा. या षटकाराने धावसंख्या आपण पाहिली तर आता 32 या आकड्यावरती धावफलक आलाय. या वेळेला यष्टांचा वेध घेतला गेलाय. षटकाराचं प्रत्युत्तर आयुबने दोघांनाही योग्यच दिलं. यापूर्वी आपण पाहिलं किडनीच्या बॅटमधनं सिक्सर आला, त्याची विकेट मिळवली. आणि आता आपण पाहिलं तर बॅटर हर्षदच्या बॅटमधनं षटकार आल्याच्या नंतर त्याची विकेट मिळवली. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ठोसास ठोसा. षटकार आल्याच्या नंतर विकेट देखील इथे मिळते. हर्षद पाहत होतोय आणि आता नवीन फलंदाज अजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू शिल्लक आहेत.
ऑन साइडला लॉफ करायचा होता. अजय अजय शांत आहे. डॉट बॉल आलाय. मॅच इम्पॉर्टंट आहे कारण इथून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. आकर्षित मनमोहित ज्या ट्रॉफीज आहेत एका ट्रॉफीवरती तर आपलं नाव लागेल. अजय मिस टायमिंग बॉल हवेत. शिवांश आलाय चेंडू खाली आणि एक सोपा झेल टिपलाय. अजय गेल्या पावली माघारी परतलाय आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 विकेट मिळवल्यात. आयुब शेखचा चांगला स्पेल राहिला. जरूर त्याच्या विरुद्ध 2 षटकार आले पण 3 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिले. षटक देखील पूर्ण झाले. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. 32 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवर आता मात्र विकीला आपण पाहणार आहोत. बंटी. ओ बंटीचा तडाखा. स्टन डिस्पॅच. व्हॉट अ शॉट. चाबूक शॉट. अप्रतिम फटका. पॅटनं पाठवलं. बॉल लॉंग गॉनच्या बाहेर. सिक्सर. बंटीचा ताबडतोड धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिस टायमिंग लीडिंग एज 2 एज वरती बॉल मात्र लागला जरूर. त्यानंतर हवेत होता बराच का. डीप फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. 2 मिळाल्या. खडे गोळिवली आश्रय संघ सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये जेव्हा खेळत होते तेव्हा मात्र लास्ट ओव्हर मध्ये बंटी कंटिन्युअसली महागडा ठरत होता. पण आता त्या धावा खर्च केलेल्या वसूल करण्याची हीच वेळ आहे आणि बंटीला इथून चांगली बॅटिंग पुढील येणाऱ्या चेंडूंवरती करावी लागेल. 40 ऑन बोर्ड. लो फुल टॉस होता. डीप मध्ये फिल्डर एकच मिळाली. दुसरीचा प्रयत्न. हा नाही सुरू होतं पण तितक्यात एक धाव तर पूर्ण झाली. सिंगल आहे. धावसंख्या 41 वर. या षटकातले अजूनही जर आपण पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत 3 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका जरूर शोधत असतील दोन्ही फलंदाज आणि त्या फटक्याची गरज देखील आहे टीम खडे गोळिवली आशेलेला. नदीमला आपण पाहतोय स्ट्राईक वर. बॅटची यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. फाईन लेग वरून आकाश खूप वेगाने आला आणि तिथे एक धाव मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना आता टोटल 42 या आकड्यावरती आली. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 पर्यंत जर एखाद वेळेस टोटल इथनं पोहोचते ना तर एक चांगली फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली लढत होईल या मॅच मध्ये. यावेळेस जास्त बाउन्स ठेवला गेला. एक धाव मिळाली आहे इथे. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते विकेट मिळते आणि येस बंटी आउट झाला म्हणजे नदीम स्ट्राईक वरती असेल. चौवेचाळीस धावा धावफलकावरती लागतायत. सात विकेट झालेल्या आहेत. 44 धावा. नदीमचा फटका चांगला आहे. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त संपर्क झाला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून नदीमचा हा जबरदस्त टोला. कडक फटका आलाय. धावसंख्या 50. अर्धशतक पूर्ण झाले सांघिक. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय खडे गोळिवली आशिले संघाच्या. यावेळेस देखील आडव्या बाटने खेळायचा होता. लास्ट बॉल वरती रनआउटची विकेट देखील मिळाली. 17 पहिल्या संपन्न झाल्या. धावसंख्या 50-51 असं मापक लक्ष्य उभं केलंय. ते अर्थातच खडे गोळिवली आशिले संघानं श्री गणेश विरार
वर्तकनगर कासार वडवली या संघासमोर. इथून जो संघ जिंकेल टॉप 4 मध्ये दाखल होईल. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली याबद्दल मी ऑर्गनायझरचा देखील आभार व्यक्त करेन. थँक्यू सो मच करण दुए, थँक्यू रोशन संदेश सर, आपला देखील आभार या स्पर्धेच्या वतीनं मी व्यक्त करतोय. पहिला दिवस स्पर्धेचा 70,000 व्ह्यूअर्सचा पल्ला देखील पार पाडलाय. उद्या मात्र मोठा धमाका आहे, कारण उद्या लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित 1 लाखाचा देखील पल्ला पार पाडेल, ही शुभेच्छा आपण देऊया. आणि मी आपल्यातून रजा घेतोय. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित नगरसेवक चषक 2024 रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज बदलापूरचा. बदलापूरची धगधगती तो पुन्हा एकदा धडकेल मैदानाच्या आतमध्ये, जिथे सत्र दुसरं सुरू होईल. या कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक मॅडी सर, अर्थातच महेशजी धुळे सर यांना. धन्यवाद. उत्तम दर्जाची साथ आम्हाला त्यांच्या वतीनं लाभली. नक्कीच आपण पाहतो आयोजकांच्या वतीनं छत्रपती सीसी कुळगाव टीमच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. असंच प्रेम प्रथमेश ठाकूर तुमचं नक्कीच राहू दे आमच्यावरती. पॉडकास्ट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच त्यांचे यूट्यूबला नक्कीच आपण पाहतो खेळाडूंशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला एपिसोड त्यांचा उद्या किंवा परवा नक्कीच लॉन्च होईल. पाहायला विसरू नका. चॅनलला त्यांच्या सबस्क्राईब करा, लाईक फॉलोअर्स करण्यासाठी अजिबात विसरू नका. सर्व क्रिकेट रसिकांना ही अत्यंत महत्त्वाची सूचना. चला लहान मुलं, साई, सर्व लहान मुलांना विनंती आहे बाहेर यायचे. शेवटचा सामना पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच आपण पाहतो सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की बामण डोंगरीचे आपले संघनायक अर्थात तेजस म्हात्रे यांची पत्नी सौभाग्यवती जुईली तेजस म्हात्रे. नक्कीच आपण पाहतो बामण डोंगरी या गावच्या त्या रहिवासी असून त्यांना ब्रेन पॅरालायसिस हा गंभीर आजार झालेला आहे आणि अर्थात त्यांच्यावरती DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. अगदी ऑपरेशनचा खर्च भरपूर आहे, परंतु आपल्याकडून जी काही मदत होईल ती मात्र मदत आपण या डोनेट बॉक्समध्ये करायची आहे. सर्व खेळाडूंना ही अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्या मित्रासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यावेळेस पाठीमागे आपण पाहतोय मोठी शिकार होतीये. आईब शेखला मात्र परतावा लागेल आणि ते पहिला धक्का लागलाय टीम श्री गणेश वर्तकनगर विरार कासार वडवली संघाला. फलंदाज बाद. 51 धावसंख्येचं टार्गेट असताना या मॅच मध्ये आपण पाहतो पहिलाच बॉलवरती पहिली शिकार केली आहे. गोल्डन डकची शिकार आईब शेखला मात्र परतावा लागेल आणि पहिला धक्का लागलाय तो श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली या संघाला. 51 धाबा म्हटलं तर 10.20 च्या सरासरीने धाबा बनवावा लागतील.
शेवटची लढत मगाशी प्रथमेश ठाकूर यांनी सांगितले की किमान एक पारितोषिकाचा हकदार या सामन्यातून विजेता संघ जरूर होईल आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार नक्कीच त्या संघाला होताना आपल्याला पाहायला मिळेल. कोणता तो संघ असेल? एका बाजूला आपण पाहतोय टीम खडे गोलवली आशेळे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली या दोन टीम मध्ये चालू असलेली विद्यमान लढत तुम्ही पाहत आहात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. गोलंदाज सज्जा राईट अमोर द विकेट आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. रोहित भालेराव कव्हर करतात. वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. एसटी रक्षकाने पुन्हा एकदा किडनीने मात्र कमाल केली आहे. आणखीन एक झेलटीपर असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आकाशला देखील परतावा लागेल. आयुब शेख नंतर लागलेला हा दुसरा मोठा धक्का. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज समीरला आपण पाहतो काय कमालीची गोलंदाजी करतायत. अक्षरशः मी तर म्हणेन फलंदाजांना नामोहरण करून त्याने सोडलेलं आहे. एकही खेळाडूला मात्र अद्यापपर्यंत सूर गवसलेला नाहीये. सलग बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळण्याच्या नादात 2 मोठे फलंदाज बाद झाले आणि आता कुठेतरी अडचणीत टाकलंय ते श्री गणेश वर्तकनगर विरार कासार वडवली या संघाला. चांगली टफ मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ सामना आहे. अगदी आपण पाहतोय पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 70,000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सने आजचे सामने पाहिलेले आहेत. जे 8 संघ 2 गाव 1 संघ म्हणून आज जी वर्णी लागली प्रत्येक संघाची अत्यंत वाखाणण्याजोगी खेळ प्रत्येक संघाचा राहिलेला आहे. गोलंदाज समीर सज्जा ऑन हॅट्रिक बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा पाठीमागे बॉल चालला. फाईन लेगला खेळाडू उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. अगदी अखेर तिसऱ्या चेंडूवरती 1 या धावसंख्येने खातं खोललंय. बॅटिंग करत असताना श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली या संघाने. राहुल कश्यप सारखा खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. जबरदस्त क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आता त्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. ती मात्र त्याला घ्यावी लागेल. जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु जिम्मेदारी स्वीकारणं फार कठीण आहे. आणखीन एक वोड कॅच परतावा लागेल. जबरदस्त करिश्मा जलवा करत असताना गोलंदाज समीरला मिळते तिसरी सफलता. SCDZOUT कॉट बिहाइंडच्या रूपानं राहुल कश्यपला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद. छत्रपती सीसी कुळगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय. नगरसेवक चषक भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेबांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये. ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आहे. तब्बल 4 दिवस चालणारा क्रिकेटचा महासंग्राम, महाकुंभ मेळा आणि महाक्रिकेटचा थरार या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकाला खेळाडूला अनुभवायला मिळणार आहे. चांगली मॅच अगदी आपण पाहतोय. तब्बल लाख मोलाची स्पर्धा घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो छत्रपती सीसी कुळगाव संघाने एक जबरदस्त स्पर्धा आयोजित केलेली आहे. लाईन चांगली आहे. हा देखील बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर थोडस वळण घेणारा पाहायला मिळाला. कदाचित स्विंग अँड मिस अडचणीत टाकणारा संभ्रमात टाकणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज समीरचा इथे मात्र कौतुक तसं करावं लागेल. अद्यापपर्यंत 3 महत्वाच्या विकेटांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. आयुब शेख बाद झाल्यानंतर जणू काही गळती लागली आहे. मी तर म्हणेन श्री गणेश वर्तकनगर विरार कासार वडवली संघाला. आणखीन एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. जर समीरची गोलंदाजी आवडली असेल ना तर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. अनेक दिग्गज गोलंदाज आपण पाहिलेत परंतु महत्वाच्या मॅच मध्ये ऐन मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा इथे मात्र वाजवली आहे या गोलंदाजाने. षटक क्रमांक आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 3 बाद फक्त 1च धाव फलकावरती आहे. तमाम लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला देखील अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेलेत कारण शेवटचा सामना आहे.
प्रेक्षकांना देखील पाहायचंय कोणता संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जातोय, तो संघ कोणता आहे हे त्यांना देखील पाहायचंय. गोलंदाज प्रदीप, खोलवा टप्प्याचा बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू, चांगला फटका पण पाहतोय, अक्षरशः खोदलाय आणि लॉंग ऑन सीमारेषे बाहेर त्याला पाठवलंय. येणारा संघर्षाचा संघर्षमय हा पहिला षटकार. बिकीच्या बाटमधून प्रदीपच्या विरोधात पहिलाच बॉलवरती प्रदीपचं स्वागत केलंय, भव्य स्वागत. बाचीकडा पाठीमागे चाललाय, अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. आपण पाहतो रोहित भालेराव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीमागे त्याला बॅकअप आहे, शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेगच्या मागे डीप मध्ये, डीप फाईन लेग डीप थर्ड मॅन असे दोन खेळाडू त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अगदी चांगली व्यूहरचना आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने. डीप कव्हर मध्ये आपण पाहतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना आपण पाहतो. डीप मध्ये सर्व खेळाडू पेट्रोलिंग करतायत. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, एक सिंगल तर कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल होतोय परंतु विकीने नकार दिलाय. ज्या विकीच्या बॅटमधून षटकार आलाय ना त्या विकीने मात्र थांबवलंय. फलंदाज आपण पाहतो त्याच्या साथीनं नरेन या खेळाडूला. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती, धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 9 धावा, 51 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑनला आपण पाहतोय, गॅप शोधलाय, लावला मॅप, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, वाईड इज लॉंग गॉनला आणखीन क्लिअर करत असताना आपण पाहतोय चौकार पाहायला मिळतोय. नरेनच्या समोर असलेला खेळाडू विकीच्या बॅटमधून चौकार येतोय. षटकार त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिलाय. बदलापूर समालोचक समितीचे आमचे सदस्य आदरणीय सोमनाथजी खाडे सर यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. या मॅचचा ते आनंद घेतात. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप, ज्याच्यावरती आतापर्यंत आक्रमण केलेलं आहे. कमबॅक त्याला करावा लागेल. ओव्हर द विकेट. बॅटची कडा पाठीमागे बॉल चाललाय. पुन्हा एकदा डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने देखील सामन्याचं समीकरण थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. अयुब शेख डगआउट मध्ये हेच म्हणत असतील की कदाचित 10.20च्या सरासरीने प्रति षटकामागे धावसंख्या बनवायची आहे आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये सिंगल एक धाव आल्यानंतर थोडंसं आव्हान कठीण झालंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि विजयासाठी तब्बल 37 धावसंख्येची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. डॉट बॉल अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, भन्नाट बेग. अगदी आपण पाहतो दिशा जबरदस्त पाहायला मिळाली. लाईन देखील अचूक होती आणि अचूक टप्प्याचा मारा करत असताना भरधाव वेगाने हा चेंडू हस्तीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झालाय आणि 2 षटकांची अंतिम धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 14 धावा. 51 धावसंख्येची गरज आहे. नरेन हा बास्पद आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला फलंदाज बीकी आहे. 18 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचा. शेवटचा अंतिम सामना आहे. जेपी पॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 ऑफिशियल पंच आम्हाला लाभलेत. त्यांचं मनापासून आभार, कौतुक व्हायला हरकत नाही आहे. संपूर्ण दिवसभर अफाट मेहनत आणि सलग 4 दिवस ते आमच्या समवेत जॉईंट असणार आहेत. मुन्ना पठाण सर, जय पवार सर, प्रशांत सूर्यराव सर. त्यानंतर आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी सुद्धा 4 दिवस सलग आमच्या समवेत जॉईंट असेल. ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल अपडेटर, त्यांचे मनापासून कौतुक. ऑफिशियल आमचे स्कोरर असतील त्यांचे कौतुक आपण करू. आज आम्हाला उत्तम दर्जाची साथ लाभली आहे ती प्रथमेश ठाकूर या समालोचकाची. त्यांचा आवाज आपण ऐकला. उद्या तुम्हाला खऱ्या अर्थाने चंद्रकांत शेट्टे, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, यांचा आवाज या बदलापूरच्या नगरीमध्ये दुमदुमणार आहे. मला तर वाटतं की माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच चंद्रकांत शेट्टे सर बदलापूर नगरीमध्ये येणार आहेत उद्या. इथे लाईन चांगली आहे.
पाहावं लागेल षटक क्रमांक पुन्हा एकदा 3 मध्ये संघाच्या वतीनं तिसरा सांघिक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर येतात. डॉट बॉल अद्यापपर्यंत 2 त्याने फेकलेले आहेत. चांगला इकॉनॉमिकल स्पेल अद्यापपर्यंत. जर आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर गीतेश ठाकरे आम्हाला सांगतात की 8 चेंडू त्याने टाकलेले, 3 विकेट आणि अवघी 1 धाव या गोलंदाजाने खर्च केली आहे महत्वाच्या मॅच मध्ये. बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत परंतु थोडेसे दूर राहिले. पॉइंट मध्ये बॉल चाललाय डीपला. 2 धावा जरूर मिळतील. विकीला माहिती आहे त्याच्या बॅट मधून एक चौकार षटकार आलाय. नरेनला देखील माहिती आहे स्ट्राईक त्याला जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात. 18 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक वेळी खेळाडू कक्षातून काहीतरी नवीन कानमंत्र देण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा आहे कारण सामना महत्वाचा आहे. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आता दोन्ही संघांसाठी आहे. सामना बॅलन्स आहे. सामना अजूनही कोणत्याही संघाच्या बाजूने गेलेला नाही आहे परंतु इथून चांगलं कमबॅक करावं लागेल. गोलंदाज खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय दंत करत तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धावा होतील. सेकंडचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश वर्तक नगर विरार कासार वडवली संघाला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ खडे गोलिवली आशेले. या संघाने सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने अतिशय महत्वाचे जिंकलेत. चांगला कारनामा त्यांनी केलेला आहे. हा सामना देखील जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेरावचा कानमंत्र गोलंदाजासाठी उपयुक्त ठरत असताना ओव्हर द विकेट समीर ऑन साइडला वन शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय विकीच्या बॅट मधून. प्रत्येक षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याला कलाटणी मिळू शकते आणि श्री गणेश वर्तक नगर विरार कासार वडवली संघ देखील सांगत असताना अरे आ देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया. सामना सहजासहजी सोडणार नाहीये. मी मगाशी सांगितले सामना बॅलन्स आहे. एका बाजूला वर्तक नगर विरार कासार वडवली संघाला जिंकायचे जरूर परंतु इथे हार नाही मंजूर. टीम खडी गोलिवली असलेले संघाला पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायचे. बॉल चाललाय इथे जणू काही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पूर्णपणे त्याला कमबॅक करत असताना कंबर कसली आहे. गोलंदाज समीरने फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का लागत असताना टीम श्री गणेश वर्तक नगर विरार कासार वडवली संघाला फलंदाज विकी बॅक टू द पॅव्हिलियन. बारा बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. चला सामना लगेच स्पीडअप करा. 55 विनंती ऑफिशियल कारण अंधाराचं सावट जणू काही या मॅच वरती हळूहळू पसरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 27 ची गरज. एका षटकाराने मॅचला तर खुलं केले परंतु विकी अर्ध्यावरती इथे मात्र आपल्या संघाला सोडून माघारी परतलाय. पाहावं लागेल. 12 बॉल 27 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज जुगेश आणि त्याच्या साथीने नरेन. नरेनचा विचार केला तर अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 1 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. 4 चेंडू त्याने फेस केले. जी कुठेतरी कमजोर बाजू या खेळाडूची म्हणावी लागेल. 12 बॉल 27 ची गरज. यावेळेस पडल्यानंतर आपण पाहतो थोडस वळण घेणारा जरूर होता परंतु डॉट बॉल आणि सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच आपण चेक करू टेक्निकल रूम मध्ये. आमचे ऑफिशियल आयोजक आहेत. तिसरे पंच सुद्धा आहेत आणि चेंडू पडल्यानंतर पाहावं लागेल थोडस आउट स्विंग जरूर होता. फायर डिलिव्हरी
डॉट बॉल आणि 11 चेंडू आता 27 धावसंख्येची गरज. रिव्ह्यू नक्कीच आपण पाहतो त्या संघाने गमावलेला बॅटिंग करणारी टीम हे लक्षात असू द्या. प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळेल आणि तो मात्र तुम्ही गमावला. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला, वर शॉट, टायमिंग प्रॉपर होतं. कदाचित बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाड केली आहे आणि त्यावरती पूर्णपणे वसूल केल्या 6 धावा. फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन. धावा मिळतील एकूण अर्धा डझन. षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा धाबे दणाणलेत. टीम खडे गोलवली आणि आशेली संघाचे चांगली मॅच. जसा प्रेक्षकांना सामना हवाय तसा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळतोय. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. 2 गाव एक संघ मैदानाच्या आतमध्ये चुरशीची लढत. एका बाजूला खडे गोलिवली असलेले तर दुसऱ्या बाजूला टीम श्री गणेश वर्तकनगर विरार कासार वडवली या 2 संघांदरम्यान लढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागेल पुन्हा एकदा स्पाइड बॉल. आता मात्र फॉलो केलं चेंडूला. पाठलाग करत असताना आपण पाहतो अवे फ्रॉम बॉडी. चेंडू शरीरापासून भरपूर दूर होता आणि इथे मात्र वाईड बॉल घोषित केला. वाईड बॉल. अबांतर धाव इथे मिळते आणि अबांतर धाब्याने संघाची टोटल 31 या अंकावरती पोहोचली. पुन्हा एकदा बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु मिळते एक सिंगल धाव. छोटी सिंगल धाव. आता एक धाव इथे फार महत्वाची आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगती पथावरती 4थं चालू आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 19 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 19 धावा. शेवटचे 3 चेंडू या षटकातील फार महत्वाचे असतील. गोलंदाज बंटी आहे आणि बंटीला तो करिश्मा करावा लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज, हार त्यांना देखील मंजूर नाही आहे. पाहावा लागेल एखादा मोठा फटका मॅच मध्ये समीकरण चेंज करेल का. यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल, कदाचित संभ्रमात टाकणारा चेंडू होता. द्विधा मनस्थितीमध्ये होते बॅट्समन. असं वाटत होतं की चेंडू भरपूर वेगाने येईल, परंतु स्लोवर पद्धतीचा बॉल अगदी आपण पाहतोय कटर नकल चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल. नकली चेंडू कधी कधी मैदानाच्या आतमध्ये भारी पडत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पुन्हा एकदा वेळेस तसा प्रयत्न होता, परंतु आता वेट अँड वॉच क्रिकेट. परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम श्री गणेश विरार वर्तकनगर कासार वडवली टीमला. फलंदाज बाद. राहुल दुर्गे यांनी टिपलेला तो झेल आपण पाहतो अक्षर रिप्ले मध्ये. काय जबरदस्त रनिंग कॅच त्या ठिकाणी टिपण्यात आली. काही क्षणापुरती असं वाटत होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, म्हणजे कदाचित 6-4 मिळू शकतील, परंतु तसं नाही आहे. सामना फार महत्वाचा आहे. आता जीवाच्या आकांताने प्रयत्न होत आहेत. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल निर्णायक असेल. टीम खडे गोलिवली आशेरे संघासाठी शेवटचा बॉल निर्णायक असेल. बॅटिंग करणारी टीम श्री गणेश वर्तकनगर विरार कासार वडवली संघासाठी. गोलंदाज सज्ज बंटी, स्ट्रायकिंगला फलंदाज हर्ष. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल आणि पाहावं लागेल कदाचित हा चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतो ती रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवरती धावा जरूर वसूल करायच्या होत्या, परंतु पूर्णपणे डॉमिनेट केलंय बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश वर्तकनगर विरार कासार वडवली संघाला. शेवटचा अंतिम षटक 19 ची गरज आहे. सामना स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. किडनी 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज. एक चांगली स्ट्रॅटर्जी, एक चांगली प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्याने कानमंत्र देण्याचा प्रयत्न रोहित भालेराव, अर्थातच किडनी
या खेळाडूचा असो, प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असो. कारण अंतिम षटक आहे, सामना अत्यंत कुशल मुवमेंटला आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे. ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे, ही ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे, नगरसेवक चषक आम्हाला उचलायचं आहे. याच उद्देशाने प्रयत्न चालू आहेत. टीम खडे गोलिवली आशेले संघाचे 6 बॉल 19 धावसंख्येची गरज. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती अजय. शेवटचं स्लॉगवरचं षटक. गोलंदाज अजय, त्याला संपादित करून द्यावा लागेल आपल्या संघाला विजय. गोलंदाज सच्या फुल टॉस बॉल लॉप केले. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. कदाचित या मॅचला कलाटणी मिळू शकते. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र धोक्याची घंटा वाजवली आहे. बॅट्समन नरेनच्या बॅट मधून आलाय या इनिंगचा दुसरा षटकार. नरेनच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय. धावसंख्या इथे मात्र पुढे सरसावते. 51 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 19 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती आला षटकार. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. अगदी आपण पाहतोय उंची फार कमी पाहायला मिळाली आणि खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. कदाचित एक सिंगल डबल जरी आली असती तरी मात्र समीकरणामध्ये थोडस बदल पाहायला मिळाला असता. जिथे 5 बॉल 13 धावसंख्येची गरज होती तिथे आता मात्र 4 बॉल 13 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल? चला आवाज आपण करू नका. 4 बॉल 13 ची गरज आहे. बॅटची आतली कडा. यावेळेस आपण पाहतो बॉलचा लॉंग साईडला क्षेत्ररक्षक वेगाने येतात. प्रदीप एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल झालाय आणि 2 धावा इथे मात्र जरूर मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळतील. 3 चेंडूने 11 धावांची गरज. सामना कोणी जिंको. सामना इथे आपण पाहतोय 2 टीम मध्ये 2 बलाढ्य संघ आहेत. 2 गाव एक संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 विद्यमान संघ आपण पाहतोय. आशेळे खडे गोलिवली, दुसऱ्या बाजूला श्री गणेश वर्तक नगर विरार कासार वडवली. सामना कोणी जिंको. विजय मात्र क्रिकेटचा होतोय. विजय मात्र नगरसेवक चषकाचा होतोय. गोलंदाज सच्या बॅटची कडा. यावेळेस आपण पाहतोय पुढे सल्ला बॉल लॉंग ऑफला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. हा त्याग होता आणि इथे मात्र विजयासाठी त्याग तर करावाच लागेल. हा प्रयत्न फलंदाज नरेनचा होता आणि यावेळेस मिळते सिंगल धाव. बॅट्समन मात्र रनआउटच्या स्वरूपात होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय श्री गणेश विरार वर्तक नगर कासार वडवली संघाला आणि येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धावांची गरज. 10 धावांची गरज. 1 चौकार 1 षटकार 2 षटकार कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सर्व प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. 2 बॉल 10 ची गरज. यावेळेस आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफला आणि यावेळेस DRS या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
रन किती धावलेले आहेत मुन्ना पठाण सर? रन 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 प्रशांत सर 2 एकच रन. ओके 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 1 रन म्हणजे 1 चेंडू. पण तो आता पूर्णपणे औपचारिकता आहे आणि या मॅचची हवा काढून टाकली आहे. खडे गोलिवली आशळे या संघाने. शेवटचा अंतिम बॉल फुल टॉस बॉल आणि त्यावरती सामना जिंकलाय खडे गोलिवली आणि आशय या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाला विनंती आहे की 4 वाजता पहिल्या सेमीसाठी आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. रोहित भालेराव आणि 2 आयकॉन तुम्ही उद्या घेऊन येऊ शकता. ही तुम्हाला आयोजकांच्या वतीनं एक वेगळी पर्वणी असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट समीरला आपण मात्र इन्व्हाइट करू, ज्याने 2 षटकांचा स्पेल हाताळलाय आणि महत्वाच्या 4 विकेट ज्याने प्रस्थापित केल्या असा समीर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मैच. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने